नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव जशाच्या तसं अगदी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला विनंती आहे, आजपर्यंत हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. आज एक वेगळी अशी भूमिका आज आम्ही मांडत आहोत. ती भूमिका आहे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बीड जिल्ह्याचेही सुपुत्र IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना भारत शासनानं भारतरत्न ही उपाधी बहाल करावी. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषधी प्रशासन विभागात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. खरं तर हे कार्य त्यांचं एवढं मोठं आहे, इतकं महत्त्वाचं आहे की आता आम्हाला अशा या महान सुपुत्राला खरा भारतरत्न म्हणून घोषित करावं अशी मागणी शासनाकडे करायची आहे आणि केलीच पाहिजे. त्याचं कारणही तसंच आहे. सर्व महाराष्ट्र पाहतो आहे, ज्या क्षेत्रात खास करून अन्न आणि औषधी विभाग जो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण या विभागावरच प्रत्येक माणसाचं जीवन अवलंबून आहे. आणि या अन्न आणि औषधी प्रशासनामध्ये आजपर्यंत किती मोठा भेसळ आणि भ्रष्टाचार होत होता हे उभा महाराष्ट्र आणि भारत देश पाहतो आहे. मात्र तुकाराम मुंढे नावाच्या एका सुपुत्राने एक IAS अधिकारी काय असतो हे दाखवून दिलं. आमच्याकडे IAS अधिकारी अगदी सालोनसाल होत आलेले आहेत. काही चांगलेही आहेत त्याच्यात, अपवादानं खूप, परंतु त्यांना आजचे लोकप्रतिनिधी, आजचं राजकारण कशा प्रकारे काम करू देत नाही हेही आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळं जी काही हे 5-10% अधिकारी जे खरोखर प्रेरित असतात आपल्या कामावर, परंतु त्यांना हे राजकीय लोकप्रतिनिधी आणि राजकारण म्हणूया आपण, हे कधीच त्यांना काम करण्याचं स्वातंत्र्य देत नाही. कारण आपल्या देशाची एक गुंतागुंत आहे, ती म्हणजे जो सगळ्यात अडाणी आहे, ज्याला कसलीही शैक्षणिक पात्रता फारशी नाही आहे, फार तर 7वी 10वी अशी शैक्षणिक पात्रता आहे, असा व्यक्ती आमच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये, लोकप्रतिनिधी किंवा लोकशाहीमध्ये जे IAS IPS अधिकारी असतात त्यांच्यावर नियंत्रण करणारा व्यक्ती बनतो. अर्थात या लोकांवर, या राजकीय लोकांचं असं काही नियंत्रण असतं की पर्यायानं यांना या राजकीय लोक किंवा लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली काम करावं लागतं. कारण यांचे प्रमोशन असतील किंवा यांच्या अनेक गोष्टी शेवटी या लोकशाहीनं या लोकप्रतिनिधींच्या हातात दिलेले आहेत. मग अगदी मंत्र्यापासून मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे पंतप्रधान यांच्या हातात या लोकांचं सगळं काही एक करिअर किंवा नोकरीविषयक जीवन अवलंबून असल्यामुळं नाईलाजानं हे लोक या राजकीय लोकांचे प्रत्यक्ष गुलाम बनतात. आणि ही गोष्ट आम्ही पाहत आलेलो आहे. मात्र त्याच्यात तुकाराम मुंढेसारखा एखादा अधिकारी येतो काय, आणि ज्यांची प्रत्येक क्षेत्रात गेल्यानंतर 1-2 महिने किंवा 6 महिन्याच्या आत बदली झाल्या, आणि मात्र त्यांनी एवढं सगळं शासन करत असताना त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं. ज्याही क्षेत्रात महाराष्ट्र शासन किंवा देश त्यांना नियुक्ती देत होता त्या क्षेत्रावर त्यांनी आपला प्रभाव पाडला आणि त्याच्यातल्या ज्या काही अनियमितता होत्या त्या दूर करून भ्रष्टाचार दूर करण्याचा प्रयत्न केला. हे काम सोपं नाही आहे, अजिबात सोपं नाही. त्यातली त्यात आज ते ज्या क्षेत्रात काम करतात, विशेषतः अन्न आणि औषधी प्रशासन विभाग, अन्न विभाग आणि औषधी विभाग, हे दोन्ही असे आहेत ज्याच्यात मोठी लॉबी काम करते. भ्रष्टाचार करणारी म्हणा किंवा गुंडगिरीनं या सगळ्या योजना राबवणारी किंवा त्याच्यात हस्तक्षेप करणारी लॉबी या क्षेत्रात काम करत असताना हा अधिकारी मात्र निर्भयपणे काम करतो आहे. आज तुकाराम मुंढे यांनी केलेलं काम पाहून आमचे डोळे उघडले आणि आजपर्यंतचे IAS IPS हे का करू शकत नव्हते असा प्रश्नही आम्हाला पडतोय. म्हणजे आजपर्यंत या महाराष्ट्राने आणि भारतानं किती विष पचवलंय
या अन्न आणि औषधी भेसळीमध्ये किती विष पचवलंय, किती लोकांनी जीव गमावलेले, किती लोकांना कदाचित वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागले, हे आज आम्ही पाहत आहोत. आणि हे सगळं पाहता तुकाराम मुंढेसारखा नायक आज भारतरत्न या मोठ्या पारितोषिकासाठी किंवा अवॉर्डसाठी खरं तर ते पात्र आहेत. आजपर्यंत भारतरत्न हा पुरस्कार आम्ही पाहिलेला नाही की कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला दिला गेला आहे. आम्ही महापुरुषांना दिले, ठीक आहे, आम्ही सन्मान करू त्यांचा. मात्र अलीकडच्या काळात जे लोकप्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या पक्षांचे, त्या पक्षांना आपापल्या लोक नेत्याला किंवा महापुरुषांना, आपापल्या विचारधारेच्या महापुरुषांना भारतरत्न पुरस्कार देऊ केले किंवा दिले. काही क्रीडा क्षेत्रात दिले, काही गायन क्षेत्रात दिले, ठीक आहे, अभिमान आहे आम्हाला, त्यांना दिलं म्हणून काही हरकत नाही आहे. सचिन तेंडुलकर सारख्या अतिशय खेळात, केवळ क्रिकेटसारखा खेळ, ज्या खेळाची या देशाला कुठली प्राप्ती नाही आहे, ज्या प्राप्ती आहे नाही असं म्हणता येत नाही, म्हणजे कोणत्या पद्धतीत तो खेळ खेळून जे प्रेक्षक येतात बघायला बिनकामी आणि श्रीमंत लोक त्यांच्यापासून पैसा मिळतो. कारण सामान्य व्यक्ती 10,000 हजाराचं तिकीट घेऊन मुंबई पुण्याच्या स्टेडियममध्ये जाऊ शकत नाही. आणि दुसरीकडं टीममध्ये खेळलेला एक खेळाडू त्याला भारतरत्न देते देश, देऊ द्या, ठीक आहे, तरी मान्य करू. कारण एक 10-15 देश मला वाटते पूर्ण जगामध्ये क्रिकेट खेळतात. 216 देशापैकी फक्त 15 म्हणजे 200 देश खेळत नाही आहेत जवळजवळ अजिबात. त्यातली त्यात प्रगत देश अमेरिका क्रिकेट खेळत नाही आहे, फ्रान्स क्रिकेट खेळत नाही आहे, जरा बघा, रशिया क्रिकेट खेळत नाही आहे, चायना क्रिकेट खेळत नाही आहे, जपान क्रिकेट खेळत नाही आहे, ठीक आहे. तरीही दुसरीकडं तुकाराम मुंढेसारख्या नायकानं संपूर्ण महाराष्ट्राचं जीवन एक आरोग्यदायी बनवायसाठी एक खरं तर मोठं योगदान दिलेलं आहे. आज भेसळयुक्त अन्न थांबल्यामुळं लोकांचं आरोग्य चांगलं राहणार आहे, निरोगी राहणार आहे आणि त्यामुळे ते आजाराला बळी पडणार नाहीत आणि कोट्यावधी रुपये लोकांचे वाचणार आहेत. आणि हे सर्व करणारा अधिकारी आज मात्र दुर्लक्षित आहे. मला कळत नाही आहे समाजाचे. एरवी हा समाज साध्या साध्या गोष्टीवर रस्त्यावर उतरतो. अध्यात्म मी म्हणत नाही, ज्याचा त्याचा विषयचा श्रद्धेच आहे, पण ज्याचा काही संबंध नाही फारसा, अशा एखाद्या महाराजाबद्दल कोणी काही बोललं तर रस्त्यावर उतरणारा समाज मात्र IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेबासारख्या एका सुपुत्राच्या पाठीमागं आणखीन उभा राहिलेला दिसत नाही. चर्चा चालू आहे, परंतु उघडपणे खरं तर तालुक्यातून निवेदनं दिली पाहिजे शासनाला की तुकाराम मुंढेला पूर्ण स्वातंत्र्य द्या, त्यांना हवं तसं काम व्यवस्थित करू द्या, यापुढे त्यांची बदली केली तर शासन उलटून टाकू आम्ही, अशा प्रकारची शासनाला धमकीसुद्धा द्यावी लागेल. जनतेनं, कुणी व्यक्ती संस्थेनं नाही, जनतेनं द्यावी लागेल रस्त्यावर येऊन. तेव्हाच तर अशा अधिकाऱ्यांना खरं तर बळ मिळेल, त्यांची खरी पाठराखण होईल. नसता शासन उद्या कोणत्या ना कोणत्या नावाखाली त्यांची कोणती ना कोणती चूक काढून कदाचित त्यांना त्या पदावरून दूर करायला बसलेलं आहे. हेच काही होऊ नये, कारण आज तुकाराम मुंढे आमच्यासाठी खूप गरजेचे आहेत. आणि म्हणून आतापर्यंत या देशानं वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भारतरत्न ही उपाधी दिलेली आहे, सन्मान दिलेला आहे. आमचं मत आहे आता एकदा या देशाच्या IAS अधिकाऱ्याला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकदा अशा प्रकारचा जर बहुमान दिला गेला तर कदाचित बाकी अधिकारी प्रेरित होऊ शकतील आणि त्यांच्या या प्रेरणेतून ते अशा प्रकारचं काम करू शकतील. कारण आज आम्ही बघतोय आमचे IAS IPS कोणत्या दर्जाचे आहेत, नावाला फक्त पदे उपभोक्त आहेत. मला वाटतं त्यांना जेव्हा परीक्षा देतात MPSC थ्रून घडलेले असतील किंवा UPSCतून असे IAS IPS घडलेले असतील, फक्त त्यांनी समाज अभ्यासलाय का नाही असा आमचा प्रश्न आज पडतोय. जर त्यांनी खरा समाज अभ्यासलेला असेल तुकाराम मुंढे यांच्यासारखा, तर ते ज्ञान आणि ते त्यांच्यातली उर्मी त्यांना गप्प बसू देणार नाही. परंतु आम्हाला वाटतं हे लोक फक्त त्या पदापर्यंत जाईपर्यंतच अशा प्रकारचा समाज आणि वगैरे हे फक्त बोलतात किंवा दाखवतात, त्यानंतर मात्र ते आपल्या स्वार्थाकडे झुकतात. त्यामुळेच कदाचित नसता तुकाराम मुंढेलाही परिवार आहे,
इतर IAS IPS अधिकाऱ्यासारखं. तुकाराम मुंडेलाही स्वार्थ आहे इतर IAS IPS अधिकाऱ्यासारखा, पण तो स्वार्थ किती असावा, आपल्या सेवेपेक्षा मोठा नसावा आणि आपल्या कर्तव्यापेक्षा मोठा नसावा. हे फक्त दाखवलंय ते IAS तुकाराम मुंडे या राजपत्रित अधिकाऱ्याने. म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की आपण आता तालुक्यातून महाराष्ट्र शासनाला निवेदनं दिली पाहिजेत. किमान 4 लोकांनी जरी निवेदन दिलं प्रत्येक तालुक्यातून महाराष्ट्राच्या, हा व्हिडिओ जिथपर्यंत जाईल मी विनंती करतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक तालुक्यात हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि प्रत्येक तहसील माध्यमातून तुकाराम मुंडे यांना भारतरत्न हा सन्मान देण्यात यावा ही मागणी करा. कदाचित यातून प्रत्येक तालुक्यातून हे निवेदन गेलं तर नक्की महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारला नक्की त्याची दखल घ्यावी लागेल आणि एका IAS अधिकाऱ्याला जर भारतरत्न दिला तर कदाचित येणारा काळ परिवर्तनाचा असू शकतो. येणारा काळ कदाचित अशा प्रकारच्या महान अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे अधिकारी चांगलं काम करतील त्यांना जर असा बहुमान मिळत असेल तर कदाचित ही प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात इतर IAS अधिकारीसुद्धा अशा प्रकारचं काम करू शकतील अशी आम्हाला आशा आहे. शेवटी आम्ही IAS IPS अधिकाऱ्यांनाही विनंती करतो, तुम्ही ज्या समाजाच्या माध्यमातून मोठे झालेले आहात आणि जे तुम्हाला कॅरी करतायत, जे तुमच्यावर नियंत्रण करतायत, त्यांचं न ऐकता विनंती आहे तुम्ही आता जनतेसाठी काम करा. जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही, कारण आजही जनतेचं अशा IAS IPS अधिकाऱ्यावर लक्ष आहे जे असामान्यपणे आपल्या कर्तव्यात अशा प्रकारे एक वेगळेपण दाखवतात. त्यांना जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. एवढंच मला वाटतंय. पुन्हा एकदा मी विनंती करतो आपल्या सगळ्यांना की प्रत्येक तालुक्यातून IAS तुकाराम मुंडे साहेब यांच्यासाठी भारतरत्न ही सन्मान देण्यात यावा. हे किमान 4 लोकांनी जरी, ज्यांना असं वाटतंय गरज नाही आहे 1000 लोक यावेत म्हणून, फक्त 4 लोकांनी आपापल्या तहसीलला हे जर निवेदन दिलं तर नक्कीच एक मोठी चळवळ तयार होईल आणि शासनाला त्याची दखल घ्यावीच लागेल. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.